ज्यांच्या प्रबंधावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण झाली, ज्यांची उद्या जयंती आहे, असे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या बहुजन समाजाच्या हितासाठी ज्या लोकांनी आपले बलिदान, आपला सत्ता कोणाला लावला, त्या सर्वांना या खात्यात ध्यान करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो. बंधूंनी बघितलो, 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा देऊन तुम्हा आम्हाला एका नव्या प्रवाहामध्ये मांडले. परंतु बाबासाहेबांनी काही नवीन नियम, काही नवीन अटी, ज्या रूढी परंपराच्या ही पुढे अशा निर्माण केल्या, त्यामध्येच आहेत 22 प्रतिज्ञा. बंधूंनी बघितलो, आपणास माहिती आहे की या भारत देशामध्ये वैदिक संस्कृती, हिंदू संस्कृती याने पिढ्यानपिढ्या या बहुजनावर अन्याय अत्याचार लादले, त्यांना देवधर्माच्या नादी लावले, शिक्षणाला बंदी, द्रव्यप्राप्तीला बंदी, सर्वच बंदी होती. त्यामुळे फक्त एकाच व्यक्तीला अधिकार होता, तो म्हणजे ब्राह्मणाला. द्रव्य ब्राह्मणाकडे, शिक्षण ब्राह्मणाकडे, या सर्व गोष्टी ब्राह्मणाकडे होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस नागपूर येथे दीक्षाभूमीच्या जागी तुम्हा आम्हाला 5 लोकांना जी धम्मदीक्षा दिली, तेव्हा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला या रूढी परंपरातून, या अंधश्रद्धेतून बाहेर निघण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञाच्या संदर्भात मी फक्त 7 प्रतिज्ञा, ज्या मुख्य प्रवाहामध्ये 7 प्रतिज्ञा येतात, ज्या अंधश्रद्धा, देवधर्म मानतात, त्या प्रतिज्ञाचा उल्लेख करणार आहे. पहिली प्रतिज्ञा आहे, मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही. बंधूंनी बघितलं, तुम्हाला माहिती आहे की माणूस हा आदिपुरुष होता. अगोदर आदिभाव होता, नंतर माकड झाला, हळूहळू त्याचं परिवर्तन झालं आणि तो माणसा झाला. परंतु हे ब्रह्मा, विष्णू, महेश, कुणाला 3 तोंड आहेत, पुन्हा देवीला 5-6 हात आहेत आणि त्याच्या अंगावर वस्त्र आहे. जेव्हा आधी काळामध्ये माणूस लग्न असायचा, ती लग्न असायची, मग हे कपडे आले. दुसरी गोष्ट, मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही. गौरी गणपतीचं तुम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की पार्वतीने आंघोळ करताना अंगावरचा मळ काढला, त्या मळाचा गणपती बनवला, त्याच्यामध्ये फूट मारली, त्याच्यामध्ये प्राण आला. तर मला हे वाटतं की त्या पार्वतीने किती दिवस आंघोळ केलं असेल, म्हणजे किती मळ जमा झाला असेल, आणि त्या मळाचा कसा गणपती तयार झाला असेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देवाने अवतार घेतला, यावर माझा विश्वास नाही. आम्ही बुद्धिजीवी लोक आहोत, बाबासाहेबांना मानणारे, भगवान बुद्धाचे विचार मानणारे. आता सोनालीने सांगितलं, भगवान बुद्ध बोलतात मी कर्मकांड मानणार नाही, मी नैसर्गिक जे आहे नैसर्गिक मानणार. तर खरोखर बाबासाहेब जे म्हणाले की देवाने अवतार घेतला, यावर माझा विश्वास नाही, खरोखरच आहे. तिसरी गोष्ट, बाबासाहेब म्हणतात बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा व खोटाल प्रचार आहे. आजही बऱ्याचशा ठिकाणी जे मंदिर आहेत, साधं उदाहरण सांगतो, नागपूर कॉम्प्लेक्सला साईधाम आहे, त्या ठिकाणी पूर्ण देवाच्या मूर्त्या लावल्या आहेत. त्या ठिकाणी बुद्ध हा विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाची सुद्धा मूर्ती लावली होती. आपल्या कान्होलीच्या आंबेडकर चळवळीच्या युवा कार्यकर्त्याने आंदोलन करून ती मूर्ती त्या ठिकाणी काढायला लावली. म्हणून परत बाबासाहेब म्हणतात की मी पिंडदान करणार नाही, मी श्राद्ध करणार नाही. तुम्हाला माहिती आहे, आम्ही पण आमच्याकडे तुमच्यातले लोक पण आता पित्र आले की बरोबर पित्र घालतात, नावाला भंतेजीला म्हणतात भंतेजी आमच्या घरी जरा पूजा आहे, जरा पूजेला या. बौद्धाचार्याला म्हणतात आमच्या घरी पूजा आहे. मी वारंवार माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या फेसबुकच्या अकाउंटवरती पोस्ट टाकत असतो की या पित्राच्या महिन्यामध्ये कुणी बौद्ध व्यक्ती तुम्हाला जर घरी पूजा विधीला बोलत असेल, भंतेजी असो, बौद्धाचार्य असो, त्याने जाऊ नये. कारण ते तुमच्या हातून कळत नकळत पाप घडून आणतात, तर ते पित्र घालतात आणि तुमच्या हाताने पूजा करून आणतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आजही बरेचसे लोक म्हणतात की मी आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता हे आहे ते आहे. आजही मी जालन्याचा आहे. माझ्या गावी रवणापराडा नावाचं गाव आहे, जी माझ्या भावाची सासरवाडी आहे. त्या ठिकाणी सकलाजी बाबा नावाचं एक जागृत देवस्थान आहे.
आजही आमचे लोक जाधव साहेबांना माहिती, नरवडे साहेबांना माहिती, खरात साहेबांना माहिती, कारण हे सगळे माझ्या गावचे, पाखरे साहेब माझ्या गावचे, तुम्ही सगळे माझ्या गावचे का. रवणा पारडाला दर गुरुवारी शेकडो बोकडे कापतात. लोक कर्ज काढून टेम्पो ट्रॅक्टर घेऊन पाहुण्या रावणाला बोलून मुंबईहून लोक परिवारासोबत जातात आणि तिथे जाऊन बोकडे कापतात, नवस करतात आणि मटण खाऊन घरी येतात. असा हा प्रकार आहे. म्हणून आपण बुद्धिजीवी आहोत, भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, तर आपण अंधश्रद्धा रूढी परंपरा मानला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, फक्त हिंदू धर्मातच नाही, आपले काही लोक आहेत, बौद्ध लोक, जे आधी हालेलुया हालेलुया करतात. माझ्या नात्यातले सुद्धा आहे. माझे बऱ्याचशा त्या लोकांची भांडण झालं त्या विषयावर. कारण कसं आहे, खरं बोलायला गेलो तर माणसाला मिरची लागते आणि खरं बोललं की भांडण होतं. पण मी काय कुणाला घाबरत नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. तर बरेचसे लोक आजही चर्चमध्ये जातात, एक तेलाची बाटली असते एवढी, एक मेणबत्ती लावतात, एक पाण्याची बाटली घेतात, तेलाची बाटली त्या मेणबत्तीवर ठेवतात. मी स्वतः अनुभव घेतला त्या लोकांचं जाऊन. पाणी ठेवतात, ते पाणी अंगावर शिपडतात, ते तेल असं लावतात आणि हालेलुया 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 करतात. दुसरी गोष्ट असं आहे, एखादं छोटं बालक आजारी पडलं, एखाद्याला काही एखादा व्यक्ती जास्त दारू वगैरे प्यायला लागला, बाजूलाच मस्जिद आहे, म्हणतात की मौलानाकडून मस्जिदीचं पाणी भरून या, ते पाणी पाजा, अंगावर शिंपडा, याच्या अंगातली इडापिडा दूर होईल. ह्या सर्व थोतांड आहे, हे सर्व कर्मकांड आहे. तर आपण ह्या कर्मकांडातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक बुद्धिजीवी व्यक्ती म्हणून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. जय भीम.